उरलेला आहे। देव शोधायला कुठेच जावं लागत नाही। देव बाहेर नाही तर आत आहे। आपण बाहेर असतो देव शोधतो पण तो देव आत आहे। आत असलेली जी झोपडी आहे त्या झोपडीमध्ये जर देव असेल तर मग बाहेर शोधतो पाहिजे। आपण बाहेर शोधतो तो तर आतमध्ये आहे। मोको ढूंढे रे बंदे मैं तो तेरे पास में, ना मंदिर में ना मस्जिद में ना काशी कैलाश में। मोको कहाँ ढूंढे रे बंदे मैं तो तेरे पास में, मोको कहाँ ढूंढे रे बंदे मैं तो तेरे पास में, मोको कहाँ ढूंढे रे बंदे मैं तो तेरे पास में। ना मैं मंदिर ना मैं मस्जिद, ना मैं मंदिर ना मैं मस्जिद, ना काशी कैलाश
डोहळे पाहिला प्रांजळे आत्मरूप रंगरूपाविण दिसला निर्मळ दिसणे केवळ तोची झाला तुकड्या दास म्हणे संचला भुवरी बाहेरी अंतेरी एक रूप. आणि जेव्हा सद्गुरूंकडून आपण ध्यान करून घेतो ना तर तेव्हा तो देव बाहेर आणि अंतर सारखाच दिसतो. नाहीतर अंतरंगामध्ये जर तो देव पाहिला नाही तर बाहेर सुद्धा तो दिसत नाही, बाहेर पण दिसत नाही. आणि ही जी मी चाल म्हटलेली आहे भजनाची तर ही चाल माझे गुरुदेव संगीतचे जे गुरु आहेत माननीय गौडीकर सर यांनी बसवलेली चाल आहे. त्याच्यामुळे कोणालाच याची चाल माहिती नाही. या रागामध्ये स्पेशल माझ्या गुरुदेवांनी बसवली आणि मला शिकवली. आणि माझ्या गुरुजींना म्हटलं देवाचं भजन शिकवा म्हटलं एखादं. आणि माझे गुरु फक्त मला एक राग शिकवतात आणि त्या रागावर भजन शिकवतात. तर त्याच रागावर आधारित हे भजन आहे देव पाहिला. म्हटलं माझ्या एकदम लक्षात ते राहिलं भजन. खूप दिवस झाले शिकून 3-4 वर्ष झाले शिकून 3-4 वर्षानंतर आज म्हटलं तर माझे गुरु म्हणे फार मन लावून राहिली म्हणे भजन म्हणे सखाई साजनी आहे म्हणून राहिली म्हणे तू भजन. म्हटलं नाही सखाई साजनी आहे म्हणून नाही तर देव पाहिला म्हणून एवढ्या अंतरंगामधून तो आवाज निघतो. आणि त्या आवाजामध्ये मग प्रेम सुद्धा असतं. एखादी गोष्ट पाहिली ना तर तो सांगण्याचा अनुभव जरा काही वेगळाच असतो. आणि माझ्या संगीताच्या गुरूंनी चाल शिकवली आणि याच्यामधले जे शब्द आहे तर ते माझ्या सद्गुरूंनी जे देव दाखवला ना त्याबद्दलची अनुभूती या शब्दांमध्ये आहे. आणि ते तुकडोजी महाराजांनी लिहून ठेवले. रंग रूपाविण रूप ते निर्मळ म्हणून बाहेर नाही सज्जनांग तो देव तर या आतच आहे, या देहामध्येच आहे. काही दूर जावं लागत नाही. तर संतांनी सुद्धा म्हटलं आहे की मी देव पाहिला. आणि एकमेव संत असे आहेत की ते देव पाहिला म्हणतात. आता सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही पाहिलं की 2 पक्ष असे आहेत की कुणी म्हणतो देव आहे आणि कुणी म्हणतो देव नाही. पण आहे तर तो अनुभव करून देता येत नाही, अनुभवाची गोष्ट नाही, देव पाहण्याची गोष्ट नाही असे म्हणतात. आणि काही कीर्तनकार लोक सुद्धा म्हणतात का काय देव पाहिल्या जात असते का आणि ते सुद्धा म्हणतात. पण मी सांगते माझ्या सद्गुरूंच्या अनुभवावरून माझ्या सद्गुरूंनी शिकवलेल्यावरून की देव पाहण्याची वस्तू आहे. देवाला एकदा तरी या देहामध्ये आलेले आहात तर त्याला एकदा तरी अंतरंगा या घटामध्ये त्याचं दर्शन करून घ्या, त्याला पाहून घ्या. आणि तो याच्यामध्ये पाहिला ना तर अनंत विषय अनंत रूपे देण्या देखील त्याचे अनंत रूप त्याचं दिसतं. अनंत रूप भगवंताचं त्याचं दिसत असतं. म्हणून प्रत्यक्ष हा देव दिसतो लोचनी पाहावा शोधुनी कैसा आहे म्हणे मुक्ताबाई देव पहा डोळा. सद्गुरु रोकडा करून निघाली. सद्गुरु प्रत्यक्ष तो देव दाखवतो. आणि एकमेव असा सद्गुरु असा आहे की जसं हात धरून आई चालवते तसंच सद्गुरु हात पकडून आपल्याला तो देव दाखवून देतो की हा आहे तुझा देव, हा तुझा देव. देवाचा देव महादेव ब्रह्मा विष्णू सदा शिव. या देवाचाही देव जो शिव आहे ते शिव तत्व जे आहे तर ते शिव तत्व आतमध्ये आहे. आणि हा जो देह आहे हा देह जर चालवायचा असेल तर सद्गुरूचं ज्ञान या देहामध्ये पाहिजे. तेव्हाच कुठं याच्यामधला खेळ खेळता येतो. खेळ खेळे हरी कुंजनी राधिकेच्या मना मोहन घोडी राधा हरी पाहता वेडी झाली वंशी ऐकता उद्धरील्या सठा गौडनी मना मोहन. मग
पण सुरू आहे. बघा हे जे तंबूर आहे, हा जो शरीररूपी तंबूर आहे, याला जर वाजवायचं असेल तर याच्यासाठी संत सद्गुरू, या सद्गुरू रूपी जो देव आहे, तर त्या सद्गुरूंच्याकडूनच हा देह, हा तंबुरा कसा वाजवायचा तर ते समजून घेता येते. तन के तंबुरे में दो सासों के तार बोले जय सियाराम. आणि मग हा जो देह आहे, हा चालवायचा असेल, पंचतत्वाचा हा विना, गुरु विना वाजेना, स्थूल भोपळ्याचे कोर, सूक्ष्म पाठी चढलीवर. बघा हा अखंड विना जो चालतो आपल्या भागवतामध्ये, हे त्याचं प्रतीक आहे. अखंड विना जो चालतो, म्हणतात ना की रात्रंदिवस, पहिले जे भागवत चालायचे रात्रंदिवस विना ड्युटी लागायची. रात्रीची लोक वेगळ्या लोकांची ड्युटी लागायची, दिवसा वेगळ्या लोकांची ड्युटी लागायची, आणि याची ड्युटी लागायची आणि अखंड विना चालत राहायचा. हे काय प्रतीक आहे हा विना? हा विना तुम्हाला हेच दर्शवतो की या घटामध्ये, या देहामध्ये जो ब्रह्म आहे, आणि हा घट म्हणजे हा विना आहे. आणि ही जर विना वाजवायची असेल तर सद्गुरू पाहिजे, त्यासाठी सद्गुरू पाहिजे. विना कशीही वाजवल्या जात. पंचतत्वाचा हा विना, गुरु विना वाजेना, स्थूल भोपळ्याचे कोर, सूक्ष्म पाठी चढलीवर. कारण दंडाचा आधार, महाकारण फुंट्या चार, चार फुंट्या चार मनी, सोहम शब्द उठे धरी, निर्गुण ताळ लाविला, माया घोड मिळविला, तुका म्हणे सद्गुरु कृपा, मार्ग दाविला सोपा. संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. ते म्हणतात की हा विना वाजवायचा असेल तर पंचतत्वाचा हा विना. पंचतत्वाचा म्हणजे 5 तत्व, जे रोज तुम्हाला सांगत आहे. पंचतत्वाचा हा विना, या गुरु विना वाजेना. स्थूल हा देह आहे. माणसाला 4 देह आहेत, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण, 4 देह आहेत. मग स्थूल भोपळ्याचे कोर, हे स्थूल देह आहे. हा स्थूल मध्ये दिसणार ही मातीचा जो देह आहे, याला स्थूल देह म्हणतात. याला जर कापलं तर रक्त निघते, मलमपट्टी केली तर चांगला होऊन जाते. हा स्थूल देह जो आहे, तर हा स्थूल भोपळ्याचे कोर वरून दिसणार. सूक्ष्म पाठी चढलीवर, सूक्ष्म पाठी चढलीवर म्हणजे सूक्ष्म देह. सूक्ष्म देह हा कुठेही फिरू शकतो, वर पण जाऊ शकतो, खाली पण येऊ शकतो. सूक्ष्म देह हा तुमच्या स्वप्नामध्ये दिसत असतात, स्वप्नामध्ये दिसणारे सूक्ष्म देह. कारण दंडाचा आधार, दंडाचा आधार, कारण म्हणजे या सर्वांचा आधार कारण देह आहे. कारण देह म्हणजे गाढ, आणि गाढ जेव्हा लागते तर तुमच्या जागृत आणि स्वप्न या दोन्ही अवस्थेचा जो थकवा असतो, तो कारण देहामध्ये गेल्यानंतर तुम्हाला आराम मिळत असतो, थोडा मिळतो, आणि हातपाय वगैरे सगळं बसून जातात, किती काही दिवसभर काम करतात. कारण दंडाचा आधार, महाकारण फुंट्या 4. या फुंट्या कोणत्या आहेत? 4 फुंट्या आहेत. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. फुंट्या 4, या 4 फुंट्या आहेत. आणि महाकारण म्हणजे ज्ञान अवस्था. गुरुच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर ती प्राप्त होत असते. तुम्ही सद्गुरू सानिध्यामध्ये जा, तुम्हाला हा देह, हा तंबुरा कसा वाजवायचा, हा तंबुरा कसा वाजवायचा, तर सद्गुरूंच्याकडे गेल्यानंतर असतं. आम्हाला तर कळलं. आमचे सद्गुरू विद्यार्थी श्री वसंत माऊली यांनी हा तंबुरा कसा वाजवायचा ते समजावलं. तर तुम्हाला जर इच्छा असेल की अनेक लोक आहेत, परंतु ते मुख्य योग्य मार्ग तुम्हाला दाखवत नाही, पण एकमेव माझे सद्गुरू वसंत माऊली असे आहेत की योग्य मार्ग दाखवतात, योग्य मार्ग दाखवतात, आणि तुमच्या स्वतःमधला देव तुम्हाला सांगून देतात. जसं माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी आणि मुक्ताबाई त्या चांगदेवाला त्याच्या स्वतःला देव दाखवून दिला, आणि चांगदेवाला वर्षाचा असणारा अभ्यास सुद्धा मागे ठेवला, कोरा झाला.
सांगदेव म्हणाला की म्हणे सांगदेव आजी जन्म आलो गुरुपुत्र झालं मुक्ताईचा. मी पुत्र झालं मुक्ताईचा, मला आज जन्म झाला. 1400 वर्ष जगणारा सांगदेव आज जन्म झाला का? कारण बिना ज्ञानाने जगणे म्हणजे पशुवत जगणे आहे आणि ज्ञान घेऊन जगणे हे खरं जगणे आहे. पण खरं जगा, जीवनामध्ये खरं जगा. जगायचं असेल तर विनाकारण खोटं मायेमध्ये अडकून राहू नका आणि मध्ये अडकून जगू नका. पण कारण गंगाचा आधार महाकारण खुंट्या चार खुंट्या चार मणी म्हणजे या जे स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण याची अवस्था आहे जागृत, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरिया. लक्ष आहे ना इकडे? का सगळं डोक्याच्या वरून चाललं? लक्ष आहे ना? हो नाही म्हणत चाललं. चार खुंट्या चार मणी म्हणजे जागृत, सुषुप्ती आणि तुरिया या चार अवस्था. या जागृतीची, या स्थूल देहाची अवस्था आहे जागृती. डोळे उघडून पाहतात म्हणजे जागृती. स्वप्न अवस्था आहे सूक्ष्म देहाची. स्वप्नामध्ये तुम्ही जे देह पाहता त्याला कापलं म्हणजे तलवार खुपसली म्हणजे वाटायला खाल्लं म्हणजे रक्त निघते का? रक्त निघते का? नाही. ते स्वप्न सूक्ष्म देह आहे आणि त्याच देहाला लिंग देह सुद्धा म्हणतात. आणि तो सगळीकडे फिरून येत असतो. आणि नंतर तिसरा देह आहे कारण देह. याची अवस्था आहे सुषुप्ती. आपण म्हणतो सुषुप्ती, आपण घेतो सुषुप्ती म्हणजे थोडं निर्विचारपणे याला सुषुप्ती म्हणतात. महाकारण देहाची अवस्था आहे तुरिया. यत् स्वप्न जागर सुषुप्तम वैति नित्यम तद ब्रह्म निष्कलम नच भूत संगः. मी या तीनही देहाच्या संगामध्ये नाही असं वेद वाक्य सांगतात. यत् स्वप्न जागर सुषुप्तम वैति नित्य तर मी हे भोगत असतो. तद ब्रह्म निष्कलम नच भूत. त्या भूतांच्या सोबत तो ब्रह्म नसतो. तर मी कुठे आहे? तर तुरिया अवस्था आहे, ज्ञान अवस्था ही सद्गुरूं कडून घेतल्या जाते. चार खुंट्या चार मणी सोहम शब्द कुठे धनी निर्गुण तारा लागलेला आणि निर्गुण तारा लागलेला माया गोळ मिळविला. निर्गुण भिक्षा मागायला नाथपंथी लोक याचे नाथे म्हणजे त्याला निरंजन. म्हणजे जो निरंजन आहे, जो निरंजन परमात्मा आहे, तो ज्याचा रंग विचित्र आहे, तो त्याची परा आहे. असा जो परमात्मा आहे तर तो परमात्मा निरंजन परमात्मा तो निर्गुण परमात्मा तो पाहणे, तो निर्गुण परमात्मा ओळखून समजणे. ते निर्गुण जे अनादिर्गुण प्रगटले भवानी मोह महिषासुर मर्दना लागून. म्हणजे ती निर्गुण परमात्मा जो आहे, निर्गुण भवानी जे आहे अनादि एक अनादि कालापासून जिचा उगम आहे, अनादि कालापासून जिचा जन्म सांगता येत नाही अशी अनादि निर्गुण प्रगटली भवानी. म्हणजे भगवान शंकराची भार्या भवानी. मोह महिषासुर मर्दना लागून. मोह नावाचा तो महिषासुर आहे. त्या मोह नावाच्या महिषासुराला मारण्याचं सामर्थ्य ती ठेवते. जी अर्धचंद्रकोर विटकते साधी अर्धचंद्रकोर आहे तर ती भवानी मातेचा चिन्ह आहे. या तीनही देवता आहे ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र. ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र या देहाची देवता ही तिघ जण आहे. आणि
शक्ती आहे आणि अशा प्रकारे ते कार्य करतात. मग निर्गुण तारा लागेला. मग जेव्हा निर्गुण भवानी आम्ही जेव्हा ओळखतो तर तेव्हा माया भोळ मिळविला, तेव्हा सर्व माया समजून. जसा एक पिक्चर काढणार आहे, पिक्चर काढतो आणि तुमच्या समोर सादर करतो. आपण जेव्हा पिक्चर पाहतो ना तर ते पिक्चर पाहता पाहता किती रड येतो आपल्याला, किती रड, काय उक्षापक्षी रडतो, काय टॉकीज मधून बाहेर पडले का सगळ्या लोकांचे डोळे भिजलेले दिसतात, खूप दुःखी ते लोक दिसतात. पण हा मोह पिक्चर काढणाऱ्याला आहे का? बरं, एकदा तुम्ही पिक्चर आणि त्या पिक्चरच्या मागचे सर्व लाइटिंग, त्याचे हिरो, नट, नाटिका हे समजून घेतले, तो पिक्चर कसा तयार समजून घेतलं, नंतर तो पिक्चर पाहिला, त्यानंतर तुम्हाला मोह होतो का? रडतो का आपण? नाही. मग हा संसार रूपी जो पिक्चर आहे ना, तो पिक्चराचा जो निर्माता आहे ना, त्या निर्मात्याला जर सांगितलं, तो पिक्चर जर समजून घेतला तर सुख आणि दुःख ह्या दोन ज्या लाटा नेहमी येत असतात त्या समुद्रामधल्या भवसमुद्रा भाव, आपला हा भाव जो आहे समुद्रामध्ये जेव्हा सुख आणि दुःख रूपाच्या लाटा जेव्हा उठतात ना, तर त्या सुख आणि दुःख रूपी लाटांमधून वाचण्याकरिता आपण सद्गुरूचं ज्ञान घ्यावं. आणि ज्यावेळी सद्गुरूचं ज्ञान घेतो तर मग आपल्याला दुःख होत नाही. जसं ते सर्व घेतल्यानंतर, पिक्चर पाहिल्यानंतर मग आपल्याला रड येत नाही का? हे काय आपल्या घरात जवळची पोरगी रडणारी, हा हिरो काय, हिरोला तर पाहिलंच आहे, मेकअप करताना पाहिलाय, लाईट पडला, हे असं ऍक्शन झालं, ते सगळं चित्र आपल्याला माहिती आहे. मग असंच हे जे चित्र आहे देवाचं चित्र, सद्गुरू समजून सांगतात. माझे सद्गुरू विदेही संत माऊली यांनी समजून सांगितलं. म्हणून या सर्व घोळामध्ये सहसा आम्ही अडकत नाही, कारण हा सगळा पिक्चर आम्हाला माहित आहे. कोणी भांडते ना तर त्याच्यामध्ये एवढा रस वाटत नाही, कोणी किंचाळते त्याच्यामध्ये रडत, नाविन्यता आम्हाला वाटत नाही का? कारण ते सद्गुरूचं ज्ञान आहे. आणि हे सद्गुरूचं हा जो देह आहे, या देहामधल्या त्या परमात्म्याला ओळखा. देखी लागे माई पांडुरंग डोळा, चहुवर्णा वेगळा नांदत असे, आरवर कोट मध्ये शुक्ल ग्राम, तयामध्ये श्याम गृह एक, मसुरा एवढे असे ते राम, मध्ये तेज निळ झळकत असे. तर असा जो परमात्मा मुक्ताबाई म्हणते, तिने काय देखी लागे माये पांडुरंग डोळा, या डोळ्याने त्या पांडुरंगाला पाहिलं. म्हणून ते काय म्हणतात, संत म्हणतात की मी पाहिलं, आणि काही लोक म्हणतात दिसत नाही. मग कोणाचं मानायचं? मला सांगा, आपण कोणाचं मानायचं? जे म्हणतात मी पाहिला, की जे म्हणतात देव दिसतच नाही. सुंदर स्वरूप आज देवी डोळा, सुंदर स्वरूप आज देवी डोळा, सुंदर स्वरूप आज देवी डोळा. देव तुम्हारा हे सावळा कारणा, तुम्हारा
उघडता तुटतील बंधने सुंदर स्वरूप आजी पाहिलेले डोळ्याने तो कसा अरूप आहे आणि सुंदर असं त्याचं रूप आहे. तर सज्जनांनो, तो देव जो आहे आलेल्या जन्मामध्ये पाहून घ्या. आणि हेच ब्रह्मज्ञान त्या ब्रह्माचं ज्ञान आहे. आणि ते ब्रह्मज्ञान हे जरी मी सांगितलेलं आहे, पण हे अर्धवट आहे. याच्याही पुढे आणखीन आहे. तर याच्या पुढचं सद्गुरूंकडे कडून समजून घ्या. आपल्या जन्माचं सार्थक करा. आणि हेच खरं ज्ञान आहे. आणि हे खरं ज्ञान आहे तर आदी शंकरापासून आलेलं आहे. आणि आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा शिष्य. मच्छिंद्राने गोरक्षाची केला. गोरक्ष ओळला गहनी प्रसादी निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजवली. सर्व सार माऊली ज्ञानेश्वर महाराजांमध्ये. माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञान माझ्या सद्गुरूंनी मला दिलं. आणि हे ज्ञान खरं आहे. विनाकारण कुणालाही भरकटत नाही. भरकटवणे आणि विनाकारण सेवा करून घेणे. खरा देव सद्गुरू आपल्याला दाखवून देतात. हा तारकासूर तपस्या करतो आणि भगवान शिवाचा औरस पुत्रच मला मारेल हे दान तो प्राप्त करून घेतो. इकडे भगवान शिव यांनी आपली जी सती आहे त्याला आपल्या हातामध्ये घेऊन फिरत आहे. आणि भगवान विष्णू यांनी आपल्या धनुष्य बाणावर असंख्य बाण चढवले आणि बाण सोडले. त्यामुळे संपूर्ण शरीराचे त्या सतीच्या शरीराचे तुकडे झाले आणि 108 ठिकाणी पडले आणि त्यांची शक्तिपीठ तयार झाली. ज्या ठिकाणी त्या शक्तिमातेचं अंग पडलं त्या ठिकाणी शक्तिपीठ तयार झालं. आज व्यास महर्षी जन्मेजय राजाला सिद्ध शक्तिपीठे सांगू लागले. हे जन्मेजय राजा, आता मी तुला देवीची ती सर्व शक्तिपीठे सांगतो. त्या शक्तिपीठांचे श्रवण केल्याने मानवाचे सकल मनोरथ पूर्ण होतात. त्यास मुक्ती प्राप्त होते. म्हणून हे राजा, कोणत्या ठिकाणी कोणत्या देवीची उपासना केली असता कोणत्या मनोकामना पूर्ण होतात, कोठे आराधना केली पाहिजे म्हणजे ऐश्वर्य प्राप्त होते. मी तुला कथन करतो ते तू लक्षात पूर्ण ऐक. हे राजन, वाराणसी येथे माँ भगवतीचं मुख पडलं. तिथे भगवतीच्या रूपाने ती वास्तव्य करीत आहे. तिचे नाव विशाल लक्ष्मी. वाराणसी मधल्या त्या
त्या देवीचं नाव विशाल लक्ष्मी आहे. नंतर विशारण्यामध्ये तिला लिंगधारिणी या नावाने ओळखतात. प्रयाग क्षेत्रामध्ये तिचं नाव ललिता. प्रयागामध्ये पण एक देवीचं अंग आहे, तिचं नाव ललिता आहे. आता 108 नाव आहे, तर 108 नावं आपण श्रवण करावी आणि लक्षपूर्वक, आणि जे झोपलेले असतील त्यांना उठवून द्यावं.